नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पंतप्रधानांनी भाषण केलं. पहिल्या दिवशी ते असं म्हणाले की पंडित नेहरू यांनी या देशाला आळशी बनवलं, आणि दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये ते असं म्हणाले, काल ते असं म्हणाले की ह्या देशातल्या आरक्षणाला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विरोध होता, आणि त्यासाठी म्हणजे त्याला पुष्ठार्थ त्यांनी पंतप्रधानांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं जे पत्र आहे ते संसदेमध्ये राज्यसभेमध्ये वाचून दाखवलं. ते पत्रही माझ्या हातामध्ये. माझे एक मित्र आहेत जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, तटस्थपणे ते इतिहासाचं आकलन करत असतात, आणि त्यांनी मला तो पूर्ण जो व्हॉल्यूम आहे तेव्हाच्या पंतप्रधानांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेला तो पाठवला. माझ्या हातामध्ये येतो, आणि ते मूळचं पत्र पण त्यांनी पाठवलं. आता हा संदर्भ पंतप्रधानांनी का वापरला? तर श्री राहुल गांधी हे पंतप्रधानांच्या विरोधामध्ये आरक्षण या मुद्द्यावरून त्यांना कुठेतरी अडचणीत आणतात राजकीयदृष्ट्या, असं त्यांना वाटतं. ते असं म्हणाले की इतकी वर्ष झाली या देशात स्वातंत्र्य मिळून, पण ओबीसीची जी टक्केवारी आहे शासकीय सेवेतली ती किती आहे? जी 50% मर्यादा आहे ती वाढवायला हवी. त्याला प्रत्युत्तर देत असताना पंतप्रधानांनी 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक, ते असं म्हणाले की या देशामध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो सन्मान आहे तो कुणी केला? तर जे कमी कालावधीसाठी पण भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती आलेलं ज्यांनी या देशामध्ये मंडल लागू केला त्या व्हीपी सिंग यांच्या सरकारने केला. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला, आणि त्याच्यासाठी त्यावेळेला त्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सहभागी होती. आणि पुढे जाऊन ते असं म्हणाले की खरं तर तुमचा आरक्षणाला विरोधच आहे. सुरुवातीपासूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अशा पद्धतीचा विरोध केला, आणि आता तुम्ही काय बोलता? आणि जो संदर्भ त्यांनी वापरला तो संदर्भ आहे या विशिष्ट अशा पुस्तकातला. ते पुस्तक आहे लेटर्स टू चीफ मिनिस्टर्स, आणि लेटर्स टू चीफ मिनिस्टर्स व्हॉल्यूम 5 पेज नंबर 456 आणि 457. आणि त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टीचा तपशीलवार असा उल्लेख आहे पंतप्रधानांनी तेव्हा लिहिलेल्या पत्राचा. ते पत्र कसं आहे? आय डिसलाईक एनी काइंड ऑफ रिझर्वेशन. आता हा जो पत्राचा मसूद आहे तो मी फक्त वाचून आणि त्याचं भाषांतर करून सांगणार. महाराष्ट्रातले आणि मराठी बोलणारे जगभरातले जे प्रेक्षक आहेत ते सुज्ञ आहेत, त्यांना जे हवं आहे ते बरोबर घेतील. त्यांना पंतप्रधानांनी सांगितलं तसाच या पत्राचा मथितार्थ आहे का तेही कळेल, किंवा पंतप्रधान जसं म्हणतायत तसाच तो मथितार्थ आहे का तोही त्यांना कळेल. त्यामुळं हे पत्र वाचून दाखवणं एवढं सुद्धा पुरेसं आहे की इतिहास हा खरा काय आहे, अर्धवट आहे का, की ज्या पद्धतीने सांगितला जातो आहे तो तसाच आहे. सो पंतप्रधान तेव्हाचे असे म्हणतात पंडित जवाहरलाल नेहरू, आय डिसलाईक एनी काइंड ऑफ रिझर्वेशन मोर पर्टिक्युलरली इन सर्व्हिसेस. मला कुठल्याही आरक्षणाला माझा विरोध आहे, विशेषतः शासकीय सेवेमध्ये. आय रिॲक्ट स्ट्रॉंगली अगेन्स्ट एनिथिंग विच लीड्स टू इनइफिशियन्सी अँड सेकंड रेट स्टँडर्ड्स. माझा या गोष्टीला असा मनापासून विरोध आहे की कमी दर्जाचं आणि ज्याच्यामध्ये कुठेतरी पूर्णपणे कार्यक्षमता नसलेलं म्हणजे अकार्यक्षम असलेलं असं काहीतरी उभा करण्याला माझा पूर्ण विरोध आहे. आय वॉन्ट माय कंट्री टू बी अ फर्स्ट क्लास कंट्री इन एव्हरीथिंग. माझी इच्छा आहे की हा देश हा पूर्णपणे प्रथम म्हणजे उच्चतम काम करणाऱ्या मंडळींचाच तो देश असला आहे. एक लक्षात घ्यायला की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे युरोपात शिकले होते. त्यांच्यावरती कम्युनिस्टांचा बऱ्यापैकी प्रभाव होता. रशिया हा त्यांचा आवडता विषय होता, आणि ती जी एक विशिष्ट अशी मानसिकता होती त्या मानसिकतेतनं त्यांनी ज्या वेगवेगळ्या संस्था उभा केल्या त्याच्यामध्ये आज ज्या संस्थांचा आपण गुणगौरव करतो, अगदी ॲटॉमिक रिसर्च सेंटर आयआयटीज पासून ते बाकरा नांदगल धरणापर्यंत अशा सगळ्या गोष्टी. सो तो कॉन्टेक्स्ट या पत्राच्या मागे आहे का हे सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीनं ठरवा. सो आय वॉन्ट माय कंट्री टू बी अ फर्स्ट क्लास कंट्री इन एव्हरीथिंग. द मोमेंट वी एनकरेज द सेकंड रेट वी आर लॉस्ट. जेव्हा कधी आपण एक नंबरच्या ऐवजी म्हणजे जे प्रथम क्रमांकाचं सर्वोत्तम असायला हवं त्याच्याऐवजी कुठेतरी तडजोड करतो आहे असं कुठली गोष्ट केली की मग आपण आपली लढाई, आता लॉस्ट याचा अर्थ अनेक अर्थांनी घेता येऊ शकतो. प्रगतीमध्ये बाधा येणं, तुम्ही ज्या दिशेनं जाणार आहात तिथे तुम्हाला त्या दिशेमध्ये बाधा येणं वगैरे. द ओनली रिअल वे टू हेल्प अ बॅकवर्ड ग्रुप इज टू गिव्ह अपॉर्च्युनिटीज ऑफ गुड एज्युकेशन. जर तुम्हाला
मागासवर्गीय मंडळींचं लोककल्याण करायचं असेल तर सर्वोत्तम मार्ग हा आहे की त्यांना सर्वोत्तम असं शिक्षण दिलं पाहिजे. दिस इन्क्लुड्स टेक्निकल एज्युकेशन विच इज बिकमिंग मोर अँड मोर इम्पॉर्टंट. आणि याच्यामध्ये तांत्रिक ज्ञान मागासवर्गीय मंडळींना सर्वोत्तम मिळायला हवं असं मला वाटतं. हे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना म्हणतात. एव्हरीथिंग एल्स इज प्रोव्हिजन ऑफ सम काइंड ऑफ क्रचेस विच डू नॉट ऍड टू द स्ट्रेंथ ऑफ हेल्थ ऑफ द बॉडी. इतर कुठल्याही तुम्ही गोष्टी केल्या तर त्या तुमच्या शरीराचं जे आरोग्य आहे, हे मेटाफर आहे, शरीराचं जे आरोग्य आहे त्याच्यासाठी ही काही गोष्ट कामाची नाही. त्यामुळं उत्तम शिक्षण आणि फक्त ते उत्तम शिक्षण हे पारंपरिकच नसून त्याच्यामध्ये तांत्रिक ज्ञानाचा त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे असं ते म्हणतात. We have made recently 2 decisions which are very important. One is universal free elementary education, which is the best, and the second is scholarship on a very wide scale at every grade of education to the bright boys and girls, and this applies not merely to literacy education but much more so to technical, scientific and medical training. हे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी पत्र लिहिले हे आता आपल्या लक्षात येतं. ते असं म्हणतात की आम्ही 2 महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. एक म्हणजे सर्वोत्तम पद्धतीचं शिक्षण तर देऊच आम्ही, पण त्यासाठी आम्ही स्कॉलरशिपची व्यवस्था करू, जी आज सुद्धा या देशामध्ये आपल्याला दिसतं आहे की ती स्कॉलरशिपची व्यवस्था सगळीकडे आहे. आणि दुसरं जर त्यांचं आहे, वी हॅव मेड 2 डिसिजन्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. युनिव्हर्सल फ्री एलिमेंटरी एज्युकेशन, सगळ्यांना मोफत शिक्षण. म्हणजे पंतप्रधानांचं काय म्हणणं आहे तर फक्त उत्तम शिक्षण नाही दिलं पाहिजे, ते तांत्रिकदृष्ट्या उत्तम माणसं तयार करणारी, कारागीर तयार करणारं असं ते शिक्षण असेल. आणि त्याच्यासाठी आम्ही 2 महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. एक म्हणजे तांत्रिक शिक्षण मिळावं, ते सर्वांना मोफत मिळावं, एलिमेंटरी एज्युकेशन, ते आम्ही फ्री केलंय. आणि तसं शिक्षण घेण्यासाठी इतर ज्या गोष्टी करायला लागतील तुम्हाला, राहणं, खाणं, जेवणं, तर त्याच्यासाठी आम्ही स्कॉलरशिपची व्यवस्था केलेली. हा तो कॉन्टेक्स्ट आहे. पुढे जाऊन ते असं म्हणतायत, दिस इज द बेस and the second is scholarship on a very wide scale at every grade of education to the bright boys and girls, and this applies not merely to literacy education but much more so to technical, scientific. I lay stress on the bright and able boys and girls become it is only they who will raise our standards. I have no doubts that there is a vast reservoir of a potential talent in this country if only we can give it opportunity. मुलं आणि मुलींनी शिक्षण घ्यावं असं मला वाटतं. त्यासाठी मी ह्या 2 महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या देशातल्या ह्या तरुणाईमध्ये, तेव्हाच्या तरुणाईमध्ये तेवढी क्षमता आहे की या देशाला ते पुढे घेऊन जाऊ शकतील. सो जो कॉन्टेक्स्ट आहे या पत्राचा तो तुमच्या लक्षात आला असेल. बट वी गो इन फॉर द रिझर्वेशन ऑन कम्युनल अँड कास्ट बेसिस. वी स्वॅप द ब्राईट अँड एबल पीपल अँड रिमेन सेकंड रेट ऑर थर्ड रेट. जर आपण जात आणि धर्म या गोष्टीवर आधारित राहून जर रिझर्वेशन, आरक्षण दिलं तर मग ते त्या ज्या कार्यक्षमतेचं मनुष्यबळ आपल्याला हवं आहे त्या कार्यक्षमतेचं मनुष्यबळ आपल्याला मिळणार नाही. उलट ते असं म्हणतात की थर्ड रेट ऑर अँड एबल पीपल. यामुळे काय होईल की जे योग्य माणसं आहेत त्यांच्यावरती अन्याय होईल आणि आपलं राज्य कसं बनेल तर सेकंड रेट अँड थर्ड रेट. आय एम ग्रीव्ड टू लर्न ऑफ हाऊ फार धिस business of reservation has gone based on communal consideration. It has amazed me to learn that every promotions are based sometimes on communal or caste consideration. This way lies not only fully but disasters. जर आपण नियुक्त्या आणि प्रमोशनमध्ये, बढत्यामध्ये जर आरक्षणाची गोष्ट सतत करत राहिलो तर यामुळं हे जे सर्वोत्तम पद्धतीचं मनुष्यबळ आपल्याला हवं आहे तसं तर ते मिळणार नाही, तर ते डिझास्टर होईल असं ते पत्र त्यांचं त्यावेळेचं आहे. इट हॅज अमेज्ड मी टू लर्न दॅट इवन प्रमोशन्स आर बेस्ड समटाइम्स ऑन कम्युनल और कास्ट कन्सिडरेशन. दिस वे लाइज नॉट ओनली फॉली बट डिझास्टर्स. लेट अस हेल्प द बॅकवर्ड ग्रुप बाय ऑल मीन्स बट नेवर ऑल द कॉस्ट ऑफ द एफिशियन्सी. हाऊ आर वी गोइंग टू बिल्ड अ पब्लिक सेक्टर और indeed any sector which second rate people. त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं आरक्षणाच्या आधारावरती जर आम्ही नियुक्त्या आणि प्रमोशन करत असू, बढती करत असू, तर ज्या पब्लिक सेक्टरमध्ये आम्हाला काम करायचं आहे ते सर्वोत्तम कसे होते. आता ह्या पत्राचा जो मतितार्थ, मतळा, ते नेमकं पत्र काय आहे ते मी तुमच्यासमोर मांडलं. आणि मधला जो अर्थ होता
की हा कॉन्टेक्स्ट आत्ताचा काय आहे, तर श्री राहुल गांधी यांची जी यात्रा निघालेली आहे त्या यात्रेमध्ये जातनिहाय जनगणना, 50% अधिकची आरक्षणाची मर्यादा उठवणं आणि सोबतच या मुद्द्यावरती मध्यवर्ती सरकारला काही प्रश्न विचारणं, राजकीय काही लाभ होतो का ते पाहणं, असा प्रयत्न श्री राहुल गांधी यांचा आहे. आणि त्याला बहुधा काउंटर करण्यासाठी एक विशिष्ट असा मथळा पंतप्रधानांनी काल राज्यसभेमध्ये वाचून दाखवला आणि त्या मथळ्याच्यावरती मग आज चर्चा आणि वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये मथळे बनलेले आहेत की दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते. आणि मग त्याला जोडूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हे भारतीय जनता पार्टीनं पाठिंबा दिलेल्या सरकारने कसं बनवलं आणि पुढे जाऊन तो ते असं म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी मनीषा होती की या देशामध्ये आरक्षण लागू व्हावं तसं करण्याची पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छाच नव्हती वगैरे अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली. आता ही गोष्ट तुमच्यासमोर मांडल्यानंतर तुमचं जे स्वतःचं मत तयार झालेलं आहे ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.